हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणी नेवदता भागवती कथा, वाणी नैवदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थे शोभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदायादिक वये मुह्यन्ति सूरयः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. भगवान वेदव्यास या श्रीमद भागवताच्या मंगलाचरणामध्ये प्रथम त्यांनी जे विवरण केलेलं आहे ते सूत्रबद्ध पद्धतीने केलेलं आहे. हा जो मंगलाचरणाचा श्लोक आहे तो श्लोक म्हणजेच एका श्लोकाचा ग्रंथ आहे असं म्हणावं लागेल. एक श्लोकाचा ग्रंथ म्हणजे हे मंगलाचरण आहे. ग्रंथामध्ये जेवढं ज्ञान असावं ते सर्व ज्ञान या सूत्ररूप श्लोकामध्ये त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यामुळं या सूत्राला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता हे श्रीमद भागवताप्रमाणेच श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथ आणि त्याला आपण प्रस्थानत्रयी असं म्हणतो. मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त करून देणारे हे ग्रंथ आहेत. त्यामुळं भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र यावर भाष्य आचार्यांनी केलेले आहेत. त्यापैकी ब्रह्मसूत्र याच्यामधलं अधिकरण नंबर 2 असं हे सूत्र व्यास महर्षींनी या ठिकाणी वापरलं ते यासाठी की ब्रह्मसूत्राची क्षमता, पात्रता, मोठेपणा, थोरवी या ग्रंथाला प्राप्त व्हावी म्हणून या ग्रंथाबद्दल बोलत असताना, लिहित असताना श्रीधराचार्यांनी म्हटलंय की हा ग्रंथ म्हणजे भक्तिशास्त्र आहे असा शब्द वापरलाय की श्रीमद भागवत हा ग्रंथ म्हणजे भक्तीचं शास्त्र आहे. इतर अनेक पुराण आहेत परंतु यामध्ये श्रीमद भागवतामध्ये जे भगवंताचं वर्णन केलेलं आहे ते अलौकिक आहे. जे भक्तिशास्त्र मांडलेलं आहे ते अलौकिक आहे. श्रीधराचार्यांच्या शब्दात त्यांनी असं म्हटलंय, श्रीमद भगवत गुणानुवर्णन प्रधानम भागवत शास्त्रम, श्रीमद भगवत गुणानुवर्णन प्रधानम भागवत शास्त्रम. शास्त्र शब्द वापरलाय, नुसता पुराण नव्हे, महापुराण नव्हे, तर भागवत हे शास्त्र आहे आणि म्हणून शास्त्र योनित्वात या ब्रह्मसूत्रामधलं जे पहिलं सूत्र आहे अथा तो ब्रह्मजिज्ञासा. माणसाने जन्माला आल्यानंतर जीवाने काय करावं तर ब्रह्मजिज्ञासा करावी. ब्रह्म काय हे जाणून घ्यावं. नंतर हे जाणून घ्यायचं झालं तर कसं जाणून घ्यावं तर जन्माद्यस्य यतः हे दुसरं सूत्र आहे आणि हे सूत्र भागवताच्या प्रारंभी त्यांनी वापरलेलं आहे. तिसरं सूत्र आहे शास्त्र योनित्वात. मग आपल्याला देव समजून घ्यायचा तर कोणत्या मार्गाने समजून घ्यावा, अहो त्याचा पत्ता कोणता, ते म्हणतात त्याचा पत्ता एकच आहे, शास्त्र. तुम्ही शास्त्र जाणून घ्या, तुम्हाला देव प्राप्त होईल. आणि चौथं सूत्र आहे तत्व समन्वयात. या सगळ्याचा समन्वय केला पाहिजे. अहो वेदामध्ये अनेक सूक्त आहेत, अनेक मंत्र आहेत आणि हे सगळे मंत्र काही वेळेला याचं महत्व आहे, काही वेळेला त्याचं महत्व आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारसरणी आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली दिसते. जग निर्माण झालं ते कसं झालं, कुणी केलं
त्याच्या मागं प्रयोजन काय होतं? अप्रयोजक तर जग निर्माण होऊ शकत नाही. प्रयोजनाशिवाय एखादं कार्य होऊ शकत नाही. पहा ना तुम्ही, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण एक काम करतो, त्याच्या मागं काहीतरी प्रयोजन असतं, काहीतरी कारण असतं. कारणाशिवाय कार्य होत नाही. प्रयोजनाशिवाय म्हणजे उद्देशाशिवाय एखादी गोष्ट होत नाही. मग काय उद्देश आहे भगवंताचा? विश्व निर्माण करण्यामागचा उद्देश निरर्थक असू शकत नाही. तो सार्थ आहे. तो जीवाचं कल्याण व्हावं अशा प्रकारचा उद्देश यामध्ये आहे. आणि जीवाने तत्वजिज्ञासा करावी, जीवस्तु तत्वजिज्ञासा, जीवाने तत्वजिज्ञासा करावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून या जन्माद्यस्य या सूत्राचा विचार करताना आपण काल बघितलं की जन्म या शब्दाने आनंद व्यक्त होतो. ज हा शब्द जन्म या अर्थाने आहे. ज म्हणजे जन्मणे, आणि जन्म हा आनंदकारक आहे, आनंददायक आहे. म्हणून आपण जन्मोत्सव साजरे करतो. या जन्माच्या उत्सवाच्या निमित्ताने मग बारसे साजरे करतो, त्याचप्रमाणे वाढदिवस साजरे करतो. कशासाठी? कारण जन्म हा आनंददायक आहे. आणि म्हणून पहिला श्लोक हा आनंददायक असावा, या दृष्टीने तो शुभकारक असावा. म्हणून याला मंगलाचरण असं म्हटलेलं आहे. जन्माद्यस्य यतः, या ठिकाणी पहिल्यांदा विश्व आपल्या समोर मांडलं. कारण जे दृश्य आहे समोर, त्याच्या आधारे आपल्याला अदृश्याबद्दल बोलता येतं. या ठिकाणी माऊलींनी एका शब्दामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला शून्य दाखवायचंय. काय दाखवायचंय आपल्याला? शून्य. शून्य दाखवायचं. शून्य म्हणजे काही नाही, नथिंगनेस, काही नाही. मग काय काही नाही असं दाखवायचंय तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला एक बिंदू तर करावा लागेल. ते म्हणतात शून्य दाखवायचं झालं तरी आपल्याला आकार दाखवावा लागतो. शून्याला काही आकार असतो काय? हो, एकाला आकार आहे, दोनला आकार आहे, पण शून्याला काय आकार आहे? शून्य काहीच नाही. तरी सुद्धा आपल्याला शून्याचा आकार द्यावा लागतो. मग इथं तर ईश्वर निर्गुण निराकार निर्विकार आहे, ते दाखवण्यासाठी आम्हाला आकार दाखवावा लागला. कोणता? जगदाकारम. जग रूपी आकार आपल्याला दाखवावा लागला. कारण सामान्य माणसाला आकाराशिवाय अर्थ कळत नाही. आकार म्हणजे त्याला काहीतरी रूप पाहिजे. वास्तविक रूप आणि गुण हे मायेचे गुणधर्म आहेत. ज्याला आपण अस्ति, भाती आणि प्रीती या तीन गोष्टी चैतन्याच्या आहेत. पण रूप आणि गुण हे मायेचे आहेत. रूप आणि गुण हे मायेचे आहेत, म्हणजे दृश्य आहेत. ते सगुण आहेत. ते डोळ्याने दिसतात, ते कानाने ऐकू येतात, ते आपल्याला समजतात, इंद्रियाच्या द्वारे ग्रहण करता येतात. म्हणून त्याला माईक म्हणायचं. माईक म्हणजे खोटं नव्हे. आपल्याला माईक म्हणजे खोटं असं वाटायला लागतं. माईक म्हणजे खोटं नाही. माईक म्हणजे तात्पुरतं. माईक म्हणजे तत्कालिक. माईक म्हणजे काही काळापुरतं असलेलं, ज्याला फार मोठ्या स्वरूपात चिरंतन असं अस्तित्व नाही, त्याला माईक असं म्हणतात. मग रूप आणि गुण हे माईक आहेत. अहो पहा ना, आपण तारुण्यामध्ये कसे दिसत होतो, आपलं रूप कसं होतं, आपण फोटोत पाहतो. मी असा दिसत होतो का, मी अशी दिसत होते का? आणि 50 वर्षानंतर पाहिलं तर अरे अरे सुरकुत्या पडल्यात. का बरं? दात पडलेत, कानाने ऐकू येत नाही, त्वचेचा रंग बदललाय. का बरं? अहो ते परिवर्तित होणार आहे, ते माईक आहे, ते काही काळापुरतं आहे. म्हणून रूप आणि गुण हे मायेचे गुणधर्म असल्यामुळं पण आपल्याला त्याच्याशिवाय कळत नाही. म्हणून जगाचा आकार या ठिकाणी सांगितला. माऊलींनी म्हटलंय, पै शून्य जे दावावे जाहले, ते बिंदुले पाहिजे एक केले. जरी आपल्याला शून्य दाखवायचं झालं तरी त्यासाठी एक बिंदू करावा लागतो. तैसे अद्वैत सांगावे बोले, ते द्वैत कीजे. म्हणून अद्वैत सांगायचं असलं तरी द्वैताच्या भाषेत सांगावं लागतं. अद्वैत सांगायचे पण अद्वैत सांगता येत नाही ना.
अद्वैत जर सांगायचं झालं तर कसं सांगणार हो? अद्वैत आपल्याला सांगता येत नाही. ते म्हणतात चोद्यम वा परिहारो वा क्रियताम द्वैत भाषया. भाषा म्हटलं की द्वैत आलं. अद्वैत भाषया चोद्यम. अद्वैताची भाषा असू शकत नाही, कारण भाषा म्हणजे उच्चार. उच्चार म्हटलं की त्यामध्ये ओठ पाहिजेत, ओठ दोन पाहिजेत, त्याच्याशिवाय उच्चार शक्य नाही. म्हणजे दोनपणाशिवाय आपल्याला भाषा उच्चारित करता येत नाही. द्वैताशिवाय अद्वैताची भाषा बोलता येत नाही. वास्तविक अद्वैताला भाषाच नसते. अद्वैत हे भाषेच्या पलीकडचे. पण शेवटी आम्हाला जर काही सांगायचं झालं, दाखवायचं झालं, तर आम्हाला या दाखवण्यासाठी काही ना काहीतरी असलं पाहिजे. म्हणून पै शून्य ते दावावे झाले, ते बिंदुले पाहिजे एक केले. काही नाही, शून्य असं जरी दाखवायचं झालं तरी एक बिंदू शून्याचा करावा लागतो. त्याप्रमाणे निराकार जरी सांगायचं झालं तरी साकार दाखवावं लागतं. म्हणून निराकार, निर्विकार, निर्गुण असलेल्या परब्रह्माचं वर्णन होऊच शकत नाही. कारण वर्ण करणारा तो विषय नाही, तो वर्णीय विषय नाही, तो जाणण्याचा विषय, तो बोलण्याचा विषय नाही. मग तरी सुद्धा आपल्याला जर ते सांगायचं झालं तर त्याला साकार रूपाने सांगावं लागतं. म्हणून जग आपल्या समोर मांडलं. जन्माद्यस्य यतः, की हे जे जग तुम्हाला दिसतंय ते ज्याच्यापासून जन्माला आलं, ज्यापासून ते प्रगट झालं, ज्यापासून त्याचा जन्म झाला, त्या जगाचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून आपल्याला ईश्वराचं लक्षण सांगावं लागतं. आता या ठिकाणी हे जो लक्षण आहे, देवाचं लक्षण, ब्रह्माचं लक्षण तर शक्य नाही. अहो, लक्षण म्हणजे काय? लक्षण, आणि त्यासाठी आपल्याला उदाहरण द्यावं लागतं. जर आपल्याला एखाद्याचं लक्षण करायचं झालं तर वस्तूची सिद्धी करायची झाली, वस्तू नेमकी सांगायची झाली, तर लक्षण आणि प्रमाण हे दोन गोष्टी आहेत. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी असा नियम आहे, असा सिद्धांत आहे. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. वस्तूची सिद्धी लक्षण आणि प्रमाण, त्याला प्रमाण द्यावं लागतं. कोणती गोष्ट ती अतिव्याप्त असता कामा नये. लक्षण सुद्धा, लक्षण म्हणजे व्याख्या, अतिव्याप्त असता कामा नये आणि अव्याप्त असता कामा नये. काय म्हणे लक्षण काय करायचं? आता उदाहरण सांगायचं झालं तर आपण वस्तू सांगतो, एखाद्या वस्तूचं लक्षण करतो आणि त्याचं उदाहरण देतो. अहो, दैनंदिन जीवनातली अगदी जवळची गोष्ट सुद्धा ती आपल्याला लक्षण करायचं तर ती करता येत नाही. कसं? तुम्हाला प्रश्न विचारतो. शास्त्रानेच लिहिलेलं आहे, गोत्वम, गाय. आपल्याला गायीचं लक्षण करायचं. सांगा बरं, गाय म्हणजे काय? गाय म्हणजे काय? लोक म्हणते काय सोपं आहे, चार पायाची ती गाय, चार पायाची ती गाय. हे अतिव्याप्त झालं का? चार पाय सगळ्यालाच आहेत. ते चार पाय सिंहाला आहेत, वाघाला आहेत, हत्तीला आहेत, घोड्याला आहेत, गाढवाला आहेत. मग चार पाय म्हणजे गाय, हे बरोबर आहे का? नाही हो, चार पाय म्हणजे गाय नाही. मग काय? मग जिला शिंग आहेत ती गाय. मग तशा बैलाला शिंग आहेत, शेळीला शिंग आहेत, त्याचप्रमाणे हरणाला शिंग आहेत. अहो, मग शिंग आहे ती गाय नाही, चार पाय ती गाय नाही. हा नाही, दूध देते ती गाय. मग म्हैसे दूध देते, शेळी दूध देते. मग शेळी, म्हैस याच्यापासून गाय कुठे वेगळी आहे? आपल्याला लक्षण करायचं तर ते नेमकं करावं लागतं. लक्षण आणि प्रमाण यातून वस्तूची सिद्धी करावी लागते. म्हणून ते म्हणतात की जर लक्षण करायचं झालं तर ते अतिव्याप्त असता कामा नये आणि अव्याप्त असता कामा नये, न्यूनही असता कामा नये, आणि सगळंच त्यातून सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रगट करायच्या तर नेमकंपणाने केलं पाहिजे. चार पायाची ती गाय, शिंग असलेली गाय, दूध देणारी गाय नाही चालत. मग काय म्हणावं लागेल? या ठिकाणी आपण गोत्व जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपल्याला गायीचं असं मर्मभेदक लक्षण सांगावं लागतं. त्याला व्यवच्छेदक म्हणतात. व्यवच्छेदक म्हणजे नेमकं लक्षण सांगावं लागतं. शास्त्रकारांनी सांगितलंय, शासनादिमत्वम गोत्वम.
जिला पोळी आहे आणि जी दूध देते तिला गाय म्हणतात. पोळी म्हणजे तिच्या गळ्यापाशी असलेली पोळी. सगळ्याच इतर जनावरांना पोळी नसते. आता बैलाला पोळी आहे, पण बैल दूध देत नाही ना. ते फक्त नाथांच्या अभंगातच शक्य आहे. बैल दुभती नंदा घरी. कृष्ण पाहुनी भुलले, सगळ्या गोपिका कृष्णाला पाहून भुलल्या आणि हरीला पाहून सगळे भुलल्यानंतर बैल दुभती नंदा घरी. ही नाथांची आणि भगवान गोपाल कृष्णाची किमया आहे. पण पोळी फक्त गोत्व म्हणजे गाय किंवा बैल यांना असते, पण दूध देणारी फक्त गाय आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे नेमकं लक्षण केलं की सासनादिमत्वम गोत्वम. गोत्व कोणाला म्हणायचं? जिला पोळी आहे आणि जी दूध देते तिला गाय म्हणावं. आता हे झालं लक्षण. मग अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचे लक्षणं सांगितलेत शास्त्रकारांनी. पृथ्वी कशाला म्हणायचं? तत्र गंधवती पृथ्वी. जिला गंध आहे त्याला पृथ्वी म्हणतात. गंध म्हणजे कपाळाला लावायचं गंध नाही, गंध म्हणजे सुवास. वास हा गंधाचं रूप आहे. म्हणून फुलामध्ये पृथ्वी आहे का? याचं उत्तर काय? हो, फुलात पृथ्वी आहे. लोक म्हणतात फुलात कसं काय पृथ्वी? हो, पृथ्वीचं सूक्ष्म रूप फुलात आहे. म्हणजे गंध रूपाने पृथ्वी फुलात आहे. म्हणून गंधवती पृथ्वी हे पृथ्वीचं लक्षण झालं. त्याचप्रमाणे रूपरहित स्पर्शवान वायू, ज्याला रूप नाही पण जो दिसत नाही पण त्वचेला कळतो त्याला वायू म्हणावं. शास्त्रकार सांगतात रूपरहित आहे पण स्पर्श आहे. थंड गरम वारा आपल्याला कळतो. म्हणून त्याचप्रमाणे तेज कशाला म्हणायचं? त्याचप्रमाणे रूपवान, तेज हे रूपवान आहे म्हणून त्याला तेज म्हणतात. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं लक्षण केलेलं आहे. पंचमहाभूताचं लक्षण केलंय, वस्तूंचं लक्षण केलंय आणि त्यासाठी प्रमाण दिलंय. आता ब्रह्माचं लक्षण काय करायचं? ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. ब्रह्माचं लक्षण नाही करता येत, कारण ब्रह्म हे सतत वाढत जाणार आहे. ब्रू कालच बघितलं आपण. ब्रू म्हणजे वाढत जाणे. जे सतत वाढत जातं, जे सतत विस्तार पावतं त्याचं लक्षण काय करणार? जे निर्गुण निराकार निर्विकार आहे त्याचं लक्षण काय करणार? जे आम्हाला डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, स्पर्शाने कळत नाही, फक्त मनाने, मन सुद्धा पोचू शकत नाही. ते म्हणतात जिथे यत वाचो निवर्तनते, जिथं वाचा पोचू शकत नाही. अप्राप्य मनसासह, जिथं मन सुद्धा पोचत नाही. अहो, मन पोचत नाही मग काय पोचणार आहे? कारण मन सुद्धा इंद्रियच आहे. मन सुद्धा 11वं इंद्रिय मानलेले. मग इंद्रियाच्या पलीकडे जो आहे, अति इंद्रिय परिभोगवी न इंद्रिया करवी. माऊलींनी म्हटलंय अतिइंद्रिय आहे. ब्रह्मज्ञान ब्रह्मस्वरूप अतिइंद्रिय आहे, इंद्रियाच्या पलीकडचं आहे. पण मग आम्हाला ते कळावं कसं? आकलनात कसं यावं? म्हणून ते म्हणतात की यासाठी आम्हाला 2 पद्धतीने विचार करावा लागतो. लक्षण 2 पद्धतीने करावं लागतं. एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण. ब्रह्म तेच आहे, ब्रह्म भिन्न नाहीये. गोड तेच, मधुर तेची. जे मधुर आहे तेच नम्र आहे, जे नम्र आहे तेच मधुर आहे. माधुर्य हे दिसत नाही, ते चवीला कळतं. आणि नम्रता डोळ्यांनी दिसते किंवा आपल्याला समजून येते. याप्रमाणे हे रूप गुण या दृष्टीने जे वर्णन आहे ते तटस्थ लक्षण आहे. आणि जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते स्वरूप लक्षण आहे. म्हणून या ठिकाणी जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट. च अर्थेषु अभिज्ञ आणि स्वराट हे जे शब्द आहेत किंवा हे जे पद आहेत ते त्यांनी तटस्थ लक्षण म्हणून सांगितलेले आहेत.
भगवंताचं पहिल्यांदा तटस्थ लक्षण केलंय. कोणतं तटस्थ लक्षण केलंय की चार्थेष्व, हे जे पंचमहाभूत यांची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली, च अर्थेषु अभिज्ञ, हा भगवान अभिज्ञ आहे, तो ज्ञान संपन्न आहे. आम्ही जीव अज्ञानी आहोत, जीव मर्यादित आहे, भगवान अमर्याद आहे, सर्व शक्ती संपन्न आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, म्हणून अभिज्ञ आहे. आणि स्वराट, स्वराट म्हणजे स्वेनैव राजते इति स्वराटः, असं विवरण या ठिकाणी श्रीधराचार्यांनी केलेलं आहे. जो स्वतःच्या सामर्थ्याने प्रगटतो, आत्मसामर्थ्याने, त्याला दुसऱ्याकडे उसणं मागायची गरज नाही. त्याला ते म्हणतात की आपण ज्याप्रमाणे आता वस्तू किंवा साधन घेतो आणि साधनाच्या द्वारे आपण सगळे कार्य करतो. साधन नसेल, मोबाईल साधन नसेल तर आपलं सगळं काम बंद पडतं. काय करावं, मोबाईलच बंद पडला, मग काय, मग लोकांना पैसे देण्याचं काम थांबलं, मेसेज येण्याचं काम थांबलं, मेसेज टाकण्याचं काम थांबलं, कुठे बोलायचे त्याचं काम थांबलं, सगळेच कामं थांबले. का? मोबाईल बंद पडला. हे साधन आहे. तसं आहे भगवान हे परस्वाधीन नाही, जीव परस्वाधीन आहे आणि भगवान हा सगळ्या दृष्टिकोनातून स्वतंत्र आहे. महिमने, स्वे महिमने महीयते असं म्हटलेलं आहे त्याला. स्वे महिमने, तो स्वतःच्या महिम्यातच आहे. त्याला दुसऱ्याच्याकडे जायची गरज नाही, त्याला दुसऱ्याकडे उसणं मागायची गरज नाही, त्याला साधनासाठी लोकांकडे हात पसरायची गरज नाही. ईश्वर हा परिपूर्ण स्वतंत्र आहे. जसा सिंह आहे, त्याला जेव्हा शिकार करायची असते तेव्हा तो दुसऱ्याकडे मदत नाही मागत. मला जरा शस्त्र द्या, मला जरा साधनं द्या, मला जरा बॉम्ब गोळी द्या, मला जरा तोफा द्या, असं म्हणत नाही. तो म्हणत नाही की मला तलवारी द्या, काही ढाली द्या. तो म्हणतो मला जर शिकार करायची तर माझ्याजवळ सगळं सामर्थ्य आहे, माझ्याजवळ शक्ती आहे, माझ्याजवळ उडी मारण्याची क्षमता आहे, माझ्याजवळ नख आहेत, माझ्याजवळ दात आहेत आणि तीक्ष्ण अशा प्रकारचे डोळे आहेत. मला दुसऱ्याची गरज नाही. म्हणून त्याला म्हणतात जो स्वयमेव मृगेंद्रता, ज्याच्याजवळ मृगेंद्रता आहे, सिंहाची शक्ती आहे, त्याला दुसरीकडे मदत मागायची गरज नाही. ईश्वर असाच आहे, ईश्वराला दुसरीकडे जायची गरज नाही. जो बालपणी यशोदेच्या मांडीवर खेळणारा भगवान, परंतु जेव्हा पूतना आली तेव्हा तिला त्यांनी ठार मारलं. काय होतं जवळ? कोणते शस्त्र होते, कोणते साधनं होते? काही नव्हते. त्याचप्रमाणे तृणावर्ता आला, त्याला ठार मारलं. काय जवळ होतं? काही नाही. पण स्वसामर्थ्य आहे. काही जरी नसलं तरी सामर्थ्य त्याच्याजवळ असं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे. या ठिकाणी स्वतःच्या जवळचं सामर्थ्य कळलं पाहिजे. भगवंताला त्याचं ज्ञान आहे, आपल्याजवळ सामर्थ्य आहे पण त्याचं ज्ञान आपल्याला नाही, म्हणून आपण अज्ञानी आहोत. भगवान सतत ज्ञानी आहे, तो नेहमी ज्ञान चक्षु त्यांचे उघडेत, म्हणून ते म्हणतात अभिज्ञ आणि स्वराट. आणि ज्या भगवंतानी हे विश्व निर्माण केलं, तो हे सगळं प्रगट रूपामध्ये आपल्याला जे दिसतं, जे रूप आणि गुण यांनी भरलेलं हे विश्व आहे, माईक असलेलं विश्व आहे, त्या विश्वाची निर्मिती त्याने केली. म्हणून त्याच्याजवळ फक्त इच्छाशक्ती, इच्छा मात्रे, इक्षण मात्रे तो हे सगळं करतो. इक्षण मात्रे तो जग निर्माण करतो, इक्षण मात्रे पालन आणि इक्षण मात्रे संहार. त्याला काहीच करायची गरज नाही. म्हणून ते म्हणतात की तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण म्हणजे तात्पुरतं. आता पहिल्यांदा आपल्याला देव काय माहित नाही, तर मग आपण म्हणतो तुम्हाला देव पाहायचा ना? हो, आम्हाला देव पाहायचा. मग जा पंढरपूरला, पांडुरंग उभा आहे, कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, तोच
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्य म्हणतात परब्रह्मलिंगम. तुम्हाला जर परब्रह्माचं लिंग पाहायचं झालं, परब्रह्माचं स्वरूप पाहायचं झालं, परब्रह्माचं सूक्ष्मतर सूक्ष्मतम असं स्वरूप पाहायचं झालं तर भजे पांडुरंगम. त्या पांडुरंगाला नमस्कार करा. तो पांडुरंग हाच परब्रह्म आहे. आता पहा, या ठिकाणी पांडुरंग हा सगुण साकार होऊन तुमच्या समोर उभा आहे. जेव्हा माऊलींचा अभंग आहे, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा. आता माऊलींच्या समोर असणारा हा पांडुरंग कसा आहे? लावण्याने युक्त आहे. हा परब्रह्म रूप असलेला पांडुरंग लावण्याचा पुतळा आहे. सर्वत्र त्या ठिकाणी तेज पुंजत आहे. रत्नकीळ, निळ्या रत्नाची प्रभा जशी दिसावी तशी प्रभा दिसू लागलेली आहे. माऊलींनी पांडुरंगाचं हे दर्शन घेतलं. हे सगुण रूपातलं दर्शन आहे. याला आपण तटस्थ लक्षण म्हणतो. सगुण रूपातलं लक्षण आहे. पांडुरंग पाहिले आणि त्याचं रूपवर्णन केलं. करता 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 हे सगुण साकार असलेला पांडुरंग कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला, समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम, समचरण उभा असलेला हा पांडुरंग पाहिला. समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम, जघन निहित पाणीम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामी. त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत. डोक्यावरती लिंग धारण केलेलं आहे. श्रीवत्सलांचन चिन्ह धारण केलंय छातीवरती. आणि समचरण उभा असलेला पांडुरंग हा पाहिल्याबरोबर हे सगुण रूप, साक्षात रूप संतांना, महंतांना आकर्षित करणारं आणि आजच्या हजारो वारकऱ्यांना ज्यांच्यापासून समाधान मिळतं, हजारो वर्षापासून चाललेली ही वारी त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. परंपरेने चाललेली आहे. त्या वारीमध्ये पांडुरंग विठ्ठल यांच्याच नावाचा गजर आपल्याला दिसतो आणि त्या पांडुरंगाचं दर्शन झालं की वारकरी परत येतो. हा पांडुरंग सगुण साकार आहे. हा तटस्थ लक्षण आहे. रूप म्हणून वर्णन त्याचं केलेलं आहे. वर्णन करता येतं, रूपाचं वर्णन करता येतं, गुणांचं वर्णन करता येतं, म्हणून तो वर्ण्य विषय आहे. आणि करता 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 माऊली पुढे काय म्हणतात? मग समोरीची पाठीमोरा न कळे, ठकची पडले कैसे, पाया पडू गेले तर व पाऊलची न दिसे. कसं काय हो म्हणले? असं कसं काय होतं? आधी सुरुवातीला सगुण रूप वर्णन केलं, पण सगुण रूप वर्णन करता 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 ते निर्गुणाकडे गेलेले. आपल्याला तर पावलं दिसतात. आपण म्हणतो बघा ना, पांडुरंगाचे पावलं किती झिजलेत, किती सपाट झालेत. पण माऊलींना का नाही दिसले हो? पाया पडू गेले तर व पाऊलची न दिसे. ही काय अवस्था आहे? आणि समोरीची पाठीमोरा न कळे. आपल्याला तर दिसतं पांडुरंग आपल्या समोर आहे, माऊलींना का नाही कळत? ते म्हणतात या ठिकाणी सगुण रूपाचं वर्णन करत करत माऊली निर्गुण रूपाकडे चाललेले. निर्गुणाचं वर्णन करता येत नाही. तिथे उभाची स्वयंभू असे, तिथे पाय वेगळे, हात वेगळे, डोळे वेगळे, डोकं वेगळं, माग वेगळा, पुढं वेगळा असं रूप नसतं. का? निर्गुण निराकार निर्विकार एकात्म होतं. वेगळेपणा सगुणामध्ये, वेगळेपणा माईक आहे. एकत्व मनुपश्यती, एकत्व हे भगवंताचं परब्रह्म स्वरूप आहे. आणि म्हणून तिथे माग पुढं, वर खाली असे विचार येत नाहीत. असं द्वैत दिसत नाही. द्वैत नसतंच तिथे. पाय आणि हात असा वेगळेपणाच नसतो. का? सगळं एकरूपच आहे. जसं तुकाराम महाराजांच्या एका अभंगात ते म्हणतात की चंदनाचं लाकूड आहे आणि त्याची मूर्ती केली, चंदनाच्या लाकडाची मूर्ती केली. मग मूर्ती केल्यानंतर मला सांगा याच्यात चंदन कुठं नाही हो? चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. तुकाराम महाराज म्हणतात
चंदनाची जर मूर्ती केली तर तिचे पायही चंदनाचे, हातही चंदनाचे. मग हात आणि पायात काय वेगळेपण आहे का? हा, आकारात वेगळेपण आहे, पण मूळ तत्व एकच आहे. तसं म्हणून माऊली या ठिकाणी पाऊलची न दिसे म्हणतात आणि क्षेमदेऊ गेले तव मीच मी एकली. द्वैत संपलंय, द्वैत नष्ट झालंय आणि अद्वैताची भाषा आली. कशामुळं? तर सगुणाकडून निर्गुणाकडे जाताना द्वैत सोडून आपण अद्वैताकडे येतो. द्वैताच्या घरी, अद्वैताच्या घरी द्वैताचा दुष्काळ, निवृत्तीनाथांनी म्हटलंय. अद्वैताच्या घरी द्वैताचा दुष्काळ आहे. अद्वैताच्या गावी पोहोचल्यानंतर द्वैत नावाची गोष्टच राहत नाही. आणि म्हणून अद्वयाब्जनी विकासो वंदू. आता अद्वैत, द्वैताच्या पलीकडची अवस्था ही अद्वय अवस्था आहे. या अवस्थेप्रत माऊली जातात. ही एक स्वरूप लक्षण, म्हणजे एकाच अभंगात तुम्हाला तटस्थ लक्षणही दिसतं आणि स्वरूप लक्षणही दिसतं. प्रारंभी तटस्थ लक्षण आहे. का? तर सुरुवात सगुणापासून करायची आहे, सगुणाच्या पासून सुरुवात करायची आहे आणि निर्गुणाकडे जायचे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. या ठिकाणी निर्गुणाच्या भेटीला जायचे, पण सगुणाच्या द्वारे जायचे, सगुणाच्या कडून जायचे. कारण एकदम निर्गुण सामान्यांना कळत नाही. निर्गुण, निराकार, निर्विकार म्हटलं तर कुठं चित्त एकाग्र करायचं कळत नाही. म्हणून आधी सगुणाचा विचार, म्हणून आधी तटस्थ लक्षणाचा विचार ते सांगतात. आणि या ठिकाणी म्हणून व्यास महर्षींनी सुद्धा जन्माद्यसे येतः असा शब्द वापरून जन्माद्यसे येतः, जन्माद्यसे येतोन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट इथपर्यंत हा तटस्थ लक्षणाचा विचार केला. तटस्थ लक्षण म्हणजे तटावर उभा राहून केलेलं लक्षण. तट म्हणजे किनारा, किनाऱ्यावर उभा राहून केलेलं लक्षण म्हणजे थोडं दूर, एकदम पाण्यात पडून नाही. पाण्यात पडलं तर आपण पाणीरूपच झालो, म्हणजे ते स्वरूपरूप लक्षणच होईल. म्हणून तटस्थ. भगवान पांडुरंग कुठे? भीमा तटी आहेत, भीमा तटस्थ आहेत आणि तटस्थ उभे आहेत. म्हणून पांडुरंग हे सगुण रूपाने तटस्थ लक्षणाचं निर्देशन करतात असं आपण म्हणू शकतो. म्हणून तटस्थ, तट म्हणजे किनारा. कशाचा किनारा? चंद्रभागेचा किनारा. आणि तटस्थ म्हणजे उभेत. या ठिकाणी पुंडलिकाने वीट फेकली आणि पांडुरंग उभेच आहेत. युगे 28 विटेवरी उभा, असे 28 युग झाले उभेच आहेत, तटस्थ आहेत. तटस्थ थांबलेत भक्तांसाठी, सगुण साकार रूप दर्शन देण्यासाठी. कारण या दर्शनातूनच पुढे त्यांना ब्रह्म दर्शन होणार आहे. आधी शब्द ब्रह्म आहे आणि मग बाकीचं ब्रह्म आहे. 14 प्रकारचे ब्रह्म सांगितलेले आहेत. समर्थ रामदास स्वामींनी त्याचं विवरण केलंय. तर शब्दाच्या द्वारे सुद्धा आपल्याला ब्रह्मदर्शन घडू शकतं सुरुवातीला. म्हणून तर शब्दाला त्यांनी आप्तवाक्य म्हटलंय, वेदाला आप्तवाक्य म्हटलंय. आप्त म्हणजे आप्तस्तु यथार्थ वक्ता, जो योग्य सांगतो त्याला आप्त म्हणावं. आप्त म्हणजे जो योग्य सांगतो, जो योग्य मार्गदर्शन करतो त्याला आप्त म्हणावं. पण त्याला मर्यादा आहे, शब्दाला मर्यादा आहे, मान्य आहे. पण सुरुवातीला शब्दाची गरज आहे. का? तर आम्हाला शब्दाशिवाय अर्थ कळत नाही. आपण पांडुरंगाचं, विठ्ठलाचं नामस्मरण करत 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 एकाकार व्हायचे. म्हणून कुठेतरी आधी आपल्याला खुंटी पाहिजे, ज्याला आपण आपलं मन बांधू शकतो. म्हणून सगुण. एका ठिकाणी उदाहरण आपण नेहमीच देतो. तटस्थ लक्षण कशाला म्हणतात? तटस्थ लक्षण त्याला म्हणतात की जे तात्पुरतं आहे. उदाहरण नेहमीच दिलेलं आहे, ते पुन्हा एकदा देतो की एक गृहस्थ काशीला गेला. काशीला गेल्यानंतर तिथे त्यांना शास्त्रींचं घर, द्रविड शास्त्रींचं घर शोधायचं होतं. विचारलं लोकांना, द्रविड शास्त्री कुठे राहतात? काशीमध्ये बारीक बारीक गल्ले आहेत, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. त्या गल्लीतून ह्या गल्लीतून त्या गल्लीतून करत करत शेवटी आता द्रविड शास्त्रीचं घर याला सांगायचंय.
तर योगायोगाने त्यावेळेला द्रविड शास्त्रींच्या घरावर एक 5-25 कावळे बसलेले होते. या गृहस्थाला त्यांनी सांगितलं, अहो महाराज, तुम्हाला द्रविड शास्त्रींचं घर पाहायचंय ना, तिथं जायचंय ना, ते कावळे बसलेत ना. हा, ते कावळे का? हा, ते जे कावळे बसलेले घर आहे ना, ते द्रविड शास्त्रींचं. तो म्हणला बर. गेला, बरोबर कावळे बसलेल्या घरात गेला, द्रविड शास्त्रींना नमस्कार केला, त्यांचं बोलणं झालं, काम झालं. पुन्हा महिन्यानी एकाने विचारलं, अहो द्रविड शास्त्रींच्या घरी तुम्ही गेला होतात का? ते म्हणले हो. अहो कुठे राहतात हो? काशीमध्ये. ते म्हणे, अहो ज्या ठिकाणी कावळे बसलेले असतात ना, ते द्रविड शास्त्रींचं घर. आता हे खरं आहे का? अहो त्या वेळेला, त्या क्षणाला ते कावळे बसलेले होते. नेहमीच कावळे बसलेले नसतात. जर दुसरा एखादा गेला आणि त्यांनी कावळे बसलेलं घर दुसरंच कोणाचं असेल तर ते द्रविड शास्त्रींचं घर म्हणून जर गेला तर चुकीचं होईल. म्हणून कावळे बसलेलं घर द्रविड शास्त्रींचं नाही, ते त्यावेळेला कामापुरतं, तात्पुरतं तुम्हाला हे लक्षण सांगितलं, तात्पुरतं. तसं सगुण रूप जे आहे ते तात्पुरतं आहे. ते जसं द्रविड शास्त्रींचं घर कावळे बसलेलं असतं असं कायमस्वरूपी नसतं, तसं सगुण साकार असलेला भगवान, अहो तो कधी राम झाला, राम झाल्याबरोबर एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, हे त्यांचं ब्रीद. कृष्ण झाल्याबरोबर 16,108 बायका केल्या. का म्हणले? तुम्ही तर म्हणला देव एक पत्नी असतो. अहो देव एक पत्नी असतो नाही. रामावतारात एक पत्नी व्रत धारण केलं. कृष्णावतारात त्यांनी एक पत्नी व्रत नव्हतं त्यांचं. का? तर अनेक श्रुती त्यांच्यासाठी भाळलेल्या होत्या आणि त्या म्हणाल्या, कृष्णा आम्हाला तुमचं दर्शन घ्यायचंय, तुमचं स्वरूप समजून घ्यायचंय, तर आम्ही तुमच्या पत्नी होतो. कृष्णाने मान्यता दिली. अनेक रामावतारात अनेक ऋषी सुद्धा रामाच्या स्वरूपावर भाळले. त्यावेळेला त्यांनी सांगितले की पुढच्या जन्मी मी कृष्णावतार धारण करील, त्यावेळेला तुम्ही माझ्या पत्नी व्हा, गोपी व्हा. असे अनेक संदर्भ आहेत. सांगायचं तात्पर्य असं की देव एक पत्नी असतो असं नाही. राम एक पत्नी होता, रामाने एक पत्नी व्रत धारण केलं होतं, मग कृष्णाने नाही केलं. का? तात्पुरतंय, रामावताराच्या पुरतंय. परशुरामाने काय 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी केली. परशुराम, मग परशुराम उग्र होते. कृष्ण उग्र आहेत का? वामन उग्र आहेत का? नाही. वामनाने तर 3 पावलं जागा मागितली. अहो त्यांनी याचना केली. याचना परशुरामाने याचना केली असती काय? नसती केली. त्याने हातात परशु घेतला असता. का? ते त्या अवताराचं कार्य आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? याला तटस्थ लक्षण म्हणतो. त्या अवतारापुरतं ते कार्य, त्या अवतारापुरतं त्याचे लक्षण, त्या अवताराच्या पुरतं ते गुणविशेष वर्णन, आणि म्हणून याला तटस्थ लक्षण म्हणतात. तटस्थ लक्षण म्हणजे सगुण परमात्म्याचं लक्षण. याला तटस्थ, तटावर उभा राहून केलेलं, दूरवर उभा राहून केलेलं, म्हणून तटस्थ लक्षण. पण तटस्थ लक्षण खोटं आहे असं मात्र नाही. तटस्थ लक्षणही खरंय, पण सगुण रूप समजून येण्यासाठी तात्पुरतं. जसं आपण लहान मुलाला जेव्हा एक समजून सांगायचा असतो तेव्हा आपण पूर्ण पाठीभर एक काढतो. का म्हणले एक? मग एकासाठी आपण एक आकडा काढला, तो आकडा समजून देण्यासाठी एक चित्र काढलं. आपण काढला घोडा. किती घोडे आहेत? 2 आहेत का? नाही, तो म्हणतो 1. मग एक ही संकल्पना समजून सांगण्यासाठी आपण चित्रही काढलं, आपण आकडाही काढला आणि त्याला एक म्हणावं असं सांगितलं. आता मोठं झाल्यावर आपल्याला एक पाठ असतो. आपल्याला एक म्हणजे काय सांगायची गरज नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण आपण आता त्याच्या पुढे गेलो. तसं सगुण साकार असलेला भगवान हा सगुण निर्गुणाचा जरी पुतळा, निर्गुण रूप, निर्विकार रूप असला
तरी तो सगुण साकार झाला. तेच त्याचं रूप आहे, तेच त्याचं स्वरूप आहे. म्हणून ते म्हणतात की जो भगवान आहे तो सगळ्या दृष्टिकोनातून एकच असल्यामुळं वास्तविक सगुण आणि निर्गुण हे एकच आहे. माऊलींनी म्हणून तर वाद होऊ नये म्हणून सांगितलं, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? तसं तू सगुणही आहेस आणि निर्गुणही आहेस, मग तुला काय म्हणू? ते म्हणतात दोन्ही तूच आहेस, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. त्या सगुणातलंही तूच आहेस आणि निर्गुणही तुझंच आहे. सगुण तू आहे आणि निर्गुणही तूच आहेस. कसं ते म्हणतात? असं कसं काय? त्याचं कारण उदाहरण आपण शब्दासाठी घेतो. आपण शब्द ऐकू शकतो, शब्द लिहू शकतो. शब्द सगुण आहे. सगुण म्हणजे काय? सगुण शब्दाचा अर्थ असा की जे इंद्रियाच्या द्वारे ग्रहण करता येतं त्याला सगुण म्हणावं. इंद्रियाच्या द्वारे शब्द आपण लिहिला, पाटीवर लिहिला, वहीवर लिहिला, तो दिसला आपल्याला. उच्चार केला तर ऐकू आला, म्हणजे दृश्य विषयी आहे आणि श्रवण विषयी आहे शब्द. पण अर्थ सांगा ना, अर्थ दिसला का तुम्हाला? नाही दिसला. ऐकू आला का? नाही ऐकू आला. मग अर्थ आहे का नाही ते शब्दात? दगड हा शब्द वापरला मी, दगड. तुम्हाला अर्थ कळाला का नाही? कळाला. गडद, तेच थोडे शब्द फिरवले, अर्थ कळाला. दगड आणि गडद एक आहे का? काय शब्दाची नुसती उलटा पालटता अक्षरांची केली, पण त्यामुळे अर्थ बदलला. अर्थ कुठे आहे सांगा? शब्दात आहे का नाही? आहे. मग तो दिसला का? नाही दिसला. मग तो कळला का? हो कळला. तसा भगवान हा सगुण रूपातला भगवान तोच निर्गुण रूपातला भगवान आहे. कारण सगुण रूपाने आम्ही तो पाहतो, ऐकतो. कीर्तितश्च श्रोतव्य कीर्तितव्यश्च, तो ऐकता येतो, तो ऐकण्याचा विषय आहे. तो चिंतन भजन करण्याचा विषय आहे. श्रोतव्य कीर्तितव्यश्च, जो स्मरणाचा विषय आहे, म्हणजे तो सगुण आहे. पण तो सगुण असलेला जसा शब्द निर्गुण अर्थ व्यक्त करतो, शब्दार्थात वंदे पार्वती परमेश्वर प्रगटतो, त्याप्रमाणे भगवान सुद्धा जेव्हा मूर्तीच्या रूपामध्ये दिसतो त्याच्या गुणवर्णनाने आपल्याला तो ऐकू येतो, त्याचा आपल्याला चिंतन मनन करता येतं, नामस्मरण करता येतं. पण तो अंतःकरणात प्रगटतो. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण हे लक्षणाच्या दृष्टीने जरी वेगळे असले तरी परब्रह्म एकच आहे. म्हणून आपण आधी तटस्थ लक्षण पाहिलं. आता यानंतर स्वरूप लक्षणाचा आपल्याला विचार करायचा आहे. तेव्हा भगवंताचं स्वरूप काय? तर सच्चिदानंद हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलंय, तेजोवारी मृदा यथा विनिमयो, सत्य असणारा भगवान, परम सत्य, जो सत्यरूप आहे, सत्य स्वरूप आहे. सच्चिद आणि आनंद हे त्याचं खरं स्वरूप आहे, ते त्याचं स्वरूप लक्षण आहे. आणि म्हणून सत्य स्वरूप असलेला भगवान जो आहे, जो या विश्वाचा पालन करता, संहार करता, निर्माण करता आहे, त्याचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. ते म्हणतात सत्यम परम धीमहि, ज्या भगवंतानी ब्रह्मदेवाला सुद्धा प्रेरणा दिली, ज्या भगवंतानी या विश्वाची निर्मिती मायेच्या द्वारे केली, मायेच्या साह्याने केली. आता मायोपाधित चैतन्य असं म्हणू आपण. हा ईश्वर केवळ इच्छा मात्रे हे प्रगट करतो, मायेला पाचारण करतो आणि विश्व निर्माण करतो. याप्रमाणे हे विश्व निर्माण कसं झालं, कुणी केलं, त्याच्या दृष्टिकोनातून अनेक वाद सांगितलेले. कोणते वाद आहेत? काही अजातवाद आहे. माऊलींनी काही ठिकाणी अजातवाद सांगितलाय. अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काय. अहो जे झालंच नाही, तुम्ही जे झालं नाही ते काय विचारता? काहीच झालं नाही.
जग ते म्हणतात नाही, जैसे पवन तोये हालविले आणि तरंगाकार जाहले. अहो पवन तोये हालविले, वाऱ्याने पाणी हल्लं, काय झालं? मरुल्ली लालो लहरी लुलितांभोज पटले स्खलत पांशोभ्रात स्मरण विकसत कंकुमरुची. काही नाही, फक्त मरुल्लीला लोल लहरी लुलितांभोज पटले. मरुल्लीला, मरुत म्हणजे वारा, वाऱ्याची लीला आहे, वाऱ्याचा सहजता आहे. कोणती? स्पर्श, स्पर्शवान वायू, वायू स्पर्शवान आहे, त्यामुळं त्याच्या स्पर्शाने काय झालं म्हणजे पाणी हल्लं. मरुल्लीला लोल लहरी लुलितांभोज पटले, त्यामुळं लहरी निर्माण झाल्या. जैसे पवन तोये हाले आणि तरंगाकार जाहले. त्याला तुम्ही तरंग म्हणालात, कशाला? पाणी हल्लं त्याला तुम्ही लाटा म्हटलात. मग कोण जन्माला आलं? कोण जन्मले? आता इथं जन्माला कोण आणि लाटा संपल्या, मग गेलं कोण? काही आलं नाही गेलंही नाही. माऊली अजातवादी आहेत काही ठिकाणी, ते म्हणतात निर्माण झालं नाही आणि नष्टही झालं नाही, आहे ते आहेच आहे. वायूचे स्फुरण ठेले, उदक सपाट झाले, आता काय निमाले. आता काय गेलं म्हणले? वायू थांबला, पाणी सपाट झालं, संत झालं, मग आता काय गेलं? म्हणजे विश्वाची निर्मिती आणि विश्वाचा संहार याच्या संदर्भात माऊलींनी अजातवादी भूमिका काही ठिकाणी घेतलेली आहे, की काही झालंच नाही, अगाजे घडलेच नाही, त्याची वार्ता पुसशी काय. या ठिकाणी काही लोकांनी आरंभवाद सांगितला. कणापासून हे जे कणाद होते, कणाद, त्यांनी कणाला महत्व दिलं. कण, ज्याला आपण आज ॲटम असं म्हणतो, हा कण महत्वाचा आहे. कणापासूनच विश्व निर्माण झालं असं त्यांचं म्हणणं आहे. ॲटम बॉम्ब कशातून तयार झाला? तो कणातूनच झाला. एका कणाचा दुसऱ्या कणावर होणारा परिणाम, अणू ज्याला आपण म्हणतो आज, हा अणू एका अणूचा दुसऱ्या अणूवर होणारा परिणाम म्हणजे जग, असं कणाद म्हणतात. पण त्याला आरंभवादी म्हणतात. शंकराचार्यांनी त्यांना महत्व दिलेलं नाहीये. आणि परिणामवादी असं म्हणतात की हे जग म्हणजे परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे? वेगवेगळ्या वादांच्या अनुषंगाने जे विवरण आपण करणार आहोत तो सगळा मग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरदे हरे विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.